नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखाम या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता 9वीतील विद्यार्थ्याचे उपकरण हे राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात असलेले हे उपकरण राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आले असल्याने दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1च्या सुमारास नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकची माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सुहास नटावतकर, प्राचार्य सुहासिनी नटावतकर, प्राचार्य सुनील चौधरी यांच्यासह शिक्षक तसेच उपकरणकर्ता जोसेफ नाईक विद्यार्थी उपस्थित होता। नमस्कार, मी जोसेफ नाईक, इयत्ता 9वी। माझ्या शाळेचे नाव अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा सोनखाम। माझ्या या उपकरणाचे नाव फार्मर सेफ्टी शील्ड, शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच। या उपकरणाचे वैशिष्ट्य जंगली प्राण्यांपासून, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे। हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही ही बोर्डची बॉडी आहे, हे LED लाईट, तसेच याच्यामध्ये 2 लिथियम आयर्न बॅटरी आहे आणि एक डायनॅमो मोटर आहे, हे म्युझिक सिस्टम आहे आणि हे बेल्ट। हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही या साहित्याचा उपयोग केला आणि हे उपकरण आम्ही यासाठी बनवलं आहे की कोणते पण प्राणी आपल्यावर हल्ला करतात त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळायला पाहिजे, त्यामुळे आम्ही हे उपकरण बनवलं आहे। आणि हे उपकरण आम्ही शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, वन कर्मचाऱ्यांसाठी बनवलं आहे, त्यामुळे हे उपकरण आता राष्ट्रीय स्तरावर हे उपकरण पोहोचलेलं आहे।